कल हमारे यहाँ पे ग्राहक आए थे, तो मेरे से हटाऊंगा तो मैंने हटा दिया, तो बोर्ड पे नज़र गया उनका, तो उन्होंने बोला बोर्ड क्यों नहीं बदला। मैं 6 महीने से बोल रहा हूँ, तो बोर्ड बदलने से क्या होगा। बोलते इस पर भी मराठी ही लिखना पड़ेगा। मतलब जिसको पढ़ने नहीं आएगा तो क्या फिर हम लोग को सवाल पूछेगा ना। बोला मराठी ही बोलना पड़ेगा। मैंने बोला इतना इतना ही से पूछा मैंने कि मराठी बोलना ज़रूरी है क्या। बोला ज़रूरी है। तो पापा को कल दोपहर से कॉल आ रहा है किधर ना किधर से, तो बोल रहे हैं मराठी बोलना ज़रूरी है। बोला हाँ ठीक है बोलूँगा मैं आपसे, मतलब आ रहा नहीं है सीखूँगा मैं। तो वही, तो पूरा वीडियो शूट किया था उन्होंने, तो उसके बाद वो चले गए। मैंने माफ़ी भी मांगा था, अभी मैं माफ़ी मांग रहा हूँ। मराठी माणसाची अनुराग साहेब मी ठाकरेंची. मराठी माणसांची अनुराग साहेब ठाकरेंची. राज अनुराग साहेब ठाकरेंची. राय राजसाहेब ठाकरेची मराठी माफी मागतो. तुझं नाव? सूरज यादव. ॲक्च्युली एका मराठी माणसाने त्याला विचारलं होतं का हे बॅनर अजूनपर्यंत मराठीमध्ये का झालं नाही, आणि त्या व्यक्तीने 6 महिने अगोदरच वॉर्निंग त्याला दिली होती. तर तो बोलतो मराठी इथे जरुरी आहे का, तर इथे खरोखर मराठी जरुरी आहे. आणि त्यानं नंतर दुसरा एक प्रश्न विचारलं का तुला मराठी येते का, तर त्यांनी असं विचारलं का मला मराठी येते पण मी बोलणार नाही, आणि मराठी बोलून माझा फायदा काय होणार आहे, तो असं बोलत होतं. तर आमच्या ग्रुपवरती, मनसेच्या ग्रुपवरती एक व्हिडिओ व्हायरल झाली. खारघर सेक्टर 20 मध्ये असं असं ठिकाणी ते चाललंय. तर लगेचच आम्ही रात्री एक मिटिंग घेतली, आणि मिटिंगमध्ये आमचं ठरलं का सकाळी इथे जायचं. तर आम्ही लोक इथे सकाळी आलो, आणि त्याला पहिलं आम्ही विचारलं, जाब विचारला नक्की काय प्रकरण घडलं होतं, तर आम्हाला सुद्धा हे नक्की काय झालं ते समजायचं होतं. तर त्यांनी सांगितलं का असं असं घडलंय. मग त्यांनी माफी मागितली. काय व्हिडिओ मध्ये काय बोलले ते? त्यांनी ऍक्च्युली असं बोलला होता तो का मराठी शिकण्याची जरुरी आहे का, आणि मी मराठी नाही बोलणार. तर महाराष्ट्रामध्ये माझं एकच मत आहे सांगण्याचं का जे बाहेरून लोक येतात, जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला. आणि मराठी आमचं असं नाही आहे का मराठी आलीच पाहिजे. आमचं मत असं नाही का, आमचं मत असं आहे का महाराष्ट्रामध्ये राहत आहे, 15 वर्ष 20 वर्ष मी राहत आहे, पण तुम्हाला मराठीचा अभिमान नाही आहे, आणि इथे तुम्ही काम धंदे करता, इथनं तुमचं पोट वगैरे इथनं भरतो, आणि तुम्ही लोक तरी मराठी बोलत नसाल, तर आम्ही मनसेवाले तुम्हाला दणका देणारच. तुमचं नाव? माझं नाव ऋतिक नावडेकर.